हॅलो यूट्यूबकर, आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो. हा, आज काय करायचंय ना, तर आज की नाही प्रसादच्या ब्रेकफास्ट सिरीज मधलं मी आज पोह्याचा स्पंजी डोसा करून दाखवणार आहे. तर चला तर किचन मध्ये काय काय वस्तू लागतात ते पाहूया. स्पंजी पोह्याच्या डोशासाठी पोहे, जाड पोहे आहेत, बारीक रवा घेतला आहे, दही घेतलं आहे, मीठ लागणार आहे आणि हे सगळं पोहे आपल्या डोशासाठी. आणि डोशाला आपल्याला चटणी लागणार, म्हणून चटणीसाठी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, त्याला लागणारे डाळी आणि शेंगदाणे, खोबरं आणि लिंबाचा रस, मीठ आणि या डोशासाठी लागणारा थोडासा खायचा सोडा, एवढं आपल्याला हे साहित्य लागणार आहे. स्पंजी डोशासाठी आपल्याला पोहे भिजून ठेवायला लागतील. पोहे, रवा आणि दही. तर हे आपण सगळं मिक्स करूया आणि थोडं पाणी लागेल. हे आपल्याला 10-15 मिनिटं भिजून ठेवावं लागेल, म्हणून हे दही घालते. हा रवा, मिक्स करते, थोडं पाणी टाकते आणि हे 15 मिनिटं ठेवून द्यायचे. नंतर आपल्याला पाणी घालायचंच आहे, पण आता नुसतं 15 मिनिटं जरा पोहे पण जरा फुलून येतील, म्हणून ते ठेवून द्यायचं. रवा थोडाच घातलाय मी. आपल्याला डोसा हे पोहे जरा भिजेपर्यंत मी तोपर्यंत चटणी करून आणते. तर चटणीला बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर हे मी वाटून आणते. हे बघा, हे वाटायचं. त्याच्यानंतर खोबरं आणि डाळी आणि शेंगदाणे भाजलेले आहेत, हे टाकायचं आणि थोडं मीठ. हे बघा, थोडंच टाकायचं मीठ. हे मी वाटून आणते आणि लिंबाचा रस नंतर घालायचा. हे मी वाटून आणते. हे बघा, चटणी वाटून आणली आहे आणि ह्याच्यात आपण लिंबाचा रस घालूया. ह्याच्यावर चटणीला फोडणी पण देता येते, पण आज मी फोडणी देणार नाही, तर फोडणी पण देता येते चटणीला. तर ही चटणी तयार आहे. आपलं हे पण होत आलंय. हे मी तुम्हाला वाटून घेऊन येते आणि दाखवते. हे बघा, 10 मिनिटं झालेली आहेत. हे बघा, असं होतो, असा हा लगदा तयार होतो. आता हे मी वाटून आणते आणि तुम्हाला मी दाखवते. थोडंसं पाणी घालते आणि वाटून आणते. हे बघा, बारीक वाटून आणलंय. अजून थोडं आहे, ते नंतर वाटते. आता ह्याच्यात मी घालते. हे बघा, आपल्याला पाणी हवं असेल तर पाणी घालायचं. पाणी थोडं लागेल, नंतर मग घालते मी. अजून हे वाटून आणते. हे बघा, हे पण वाटून आणलंय. आता ह्याच्यात घालते. थोडं पाणी लागेल.
बघा एवढं पातळ करायचं. मी थोड्याच डोस्याचं पीठ डोसे करणार आहे, पिठाचे डोसे करणार आहे. तर थोडं पीठ काढून घेते, कारण आपल्याला सोडा घालायचा आहे. सगळ्या पिठामध्ये सोडा घालायचा नाही, कारण आपल्याला ते ठेवायचं आहे. हे 2-3 दिवस राहू शकतं, म्हणून मी हे थोड्या डोस्याचं पीठ काढून घेते. हे ठेवून देते हे 2 दिवसांनी, आणि ह्याच्यात सोडा घालते. सोडा जास्त घालायचा नाही. हा बघा, चिमटीभर. आणि मीठ आपण घातलं नव्हतं, थोडं मीठ पण थोडंच, कारण थोडं आहे पीठ. तवा तापत ठेवलाय, तेल लावते. तेलाला तव्याला नेहमी तेल लावायचं. मंद गॅस करायचा आणि मंद गॅस करायचा. आता बघा, ओम नमः शिवाय. बघा जाळी कशी पडली आहे. हे वरचं जरा सुकत आलं की पलटी करते. हे बघा, झालेलं आहे. दुसरा घालून दाखवते. जाळी बघा किती छान पडली. हे ब्रेकफास्ट साठी आहे, प्रसादच्या ब्रेकफास्ट सिरीज साठी आहे. बघा होत आलंय. परत ते बघा, छान झाला ना. बघा, हे बघा झाली आहे. अजून एक काढून दाखवते. आता तुम्हाला खायला प्लेटिंग करून दाखवते. चटणी आणि डोसे, या खायला. पोह्याचे स्पंजी डोसे पाहिलात ना, पहिल्यापासून पाहिलात ना व्हिडिओ. सोपा आहे ना एकदम करायला, आणि घरगुती पदार्थ आहे. तर तुम्ही जरूर करून पहा, आणि लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट्स करायला विसरू नका. आवडला ना? हा ब्रेकफास्ट मधला आहे. हा, तर बाय.